नमस्कार, मी प्रथमेश ऐका न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज ही समोरची आपण दृश्य बघतोय, हा विरार नवापूरचा C7C रिसॉर्ट आहे। कालच आपल्या सर्वांना माहिती असेल, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष त्यांचा सुपुत्र मिलिंद मोरे याचा या रिसॉर्टमध्ये मारहाणीमुळे मृत्यू झाला होता। त्यानंतर या रिसॉर्टवरती आता प्रशासनाने कारवाईला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 15 ते 20 जणांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर या रिसॉर्टवरती कारवाईला सुरुवात झालेली आहे। आपण समोरची दृश्य बघतोय, जवळपास 3 JCB जे आहेत ते संपूर्ण या कारवाईत सहभागी आहेत। या 3 JCBच्या सहाय्याने संपूर्ण ही कारवाई केली जाते। काल जो मृत्यू झाला होता त्यानंतर या कारवाईला वेग आलेला पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले होते आणि त्यानंतर ही कारवाई सुरू झालेली आहे। यापूर्वी देखील या रिसॉर्टमध्ये 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता, तेव्हा प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नव्हती। मात्र शिवसेना नेत्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर या कारवाईला वेग आलेला पाहायला मिळतोय। वसई विरार परिसरात असे अनेक रिसॉर्ट आहेत जे बेकायदेशीररित्या सुरू आहेत, नियमांचं उल्लंघन केलं जाते, मात्र त्यावरती कुठली कारवाई केली जात नाही। फक्त एका मोठ्या माणसाचा यात मृत्यू झाल्यानं या कारवाईला वेग आलेला आपण बघतोय। आजूबाजूची जी लोक आहेत ती संपूर्ण तणावात आहेत, रूम धरून बसलेली आहेत। आम्ही किती काही झालं तरी कारवाई होऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर अशी संपूर्ण असं तणावाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघितलं असेल तर पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आहे, जवळपास हजारो पोलीस या कारवाईसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। गावातली काही मंडळी आहेत ती देखील या कारवाईसाठी विरोधासाठी आली होती, मात्र पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तासमोर त्यांना झुकावं लागलेलं आहे। आपण हे समोरची रिसेप्शन रूम बघितली तर ती देखील पूर्ण उद्ध्वस्त केलेली आहे। समोर जे टॉयलेट आहे, वॉशरूम, ते देखील संपूर्ण कारवाईत पाडलेलं आहे आणि आता जी स्लाइडिंग आहे, स्लाइड्स आहेत त्या तोडल्या जात आहेत। जवळपास अर्ध्याहून जास्त स्लाइड्स या तोडल्या गेलेल्या आहेत। या संपूर्ण कारवाईमध्ये करोडो रुपयांचं, जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आपण समोर बघितलं दृश्य बघा।